तर सी-टेट एक्झामची क्वालिफाईंग जर तुम्ही हे पाहिले मार्क, तर तुम्हाला 60% मार्क पाहिजे, जवळपास 90 मार्क. आणि जे उमेदवार OBC किंवा अदर जे बॅकवर्ड क्लासेसमध्ये आहेत त्यांना 55% मार्क असणं गरजेचं आहे. ॲप्लिकेबल जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ॲडमिट कार्ड, कॅटेगरी इन्फॉर्मेशन, व्हेरिफिकेशन डिटेल वगैरे सगळे माहिती तुम्हाला या ब्राउचरमध्ये मिळून जाईल. याची लिंक आपण अगोदरच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. तर याचा अभ्यास करताना तुम्हाला अभ्यासाचा दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे. यामध्ये सिलेबस तुम्ही पाहून घ्या. यामध्ये स्ट्रक्चर आणि कंटेंटसुद्धा दिलेलं आहे. मेन म्हणजे अभ्यासाची तयारी करीत असताना महत्त्वाचा म्हणजे फोकस कुठं करायचा, तर चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी जो मानसशास्त्र हा टॉपिक आहे त्याच्यातील बरेचसे टॉपिकचे प्रश्न हे लँग्वेज स्टडीमध्ये किंवा मग तुम्हाला लँग्वेज फर्स्ट असेल किंवा लँग्वेज सेकंड असेल, लँग्वेज चेंज होतो थोडासा, पण पॅटर्न ऑफ क्वेश्चन्स हे सेम असतात. जर तुम्ही मानसशास्त्राचा अभ्यास व्यवस्थितरित्या केला तर तो तुम्हाला दोन्हीही लँग्वेज स्टडीज ज्यामध्ये जो त्यांचा पेडागॉगी सेक्शन आहे त्यामध्ये उपयोगी पडतो, जो की 15-15 30 मार्काचा तो, आणि हा 30 मार्काचा, म्हणजे 60 मार्क तुम्ही ॲक्च्युली कमी कालावधीमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने क्लिअरली तुम्ही तिथे मार्क्स हे घेऊ शकता. त्यानंतर तुमचं मॅथमॅटिक्सचा जो कंटेंट आहे तो पण जर तुम्ही प्रॅक्टिस केली रेग्युलरली, रोज थोडे थोडे प्रश्न याचे सोडवत राहिले, डिव्हिजन, मेजरमेंट, वेट, टाईम, व्हॉल्यूम वगैरे या संदर्भात व्हिडिओसुद्धा तुम्हाला यूट्यूबवर बरेचसे मिळून जातील. तुम्ही कुठलाही व्हिडिओ जर सर्च केला, जिओमेट्री, शेप्स अँड सॉलिड सराउंड्स वगैरे ह्या कन्सेप्ट, ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर नसतील त्यांनी कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. NCERT वगैरेच्या बुक्समधून पण तुम्ही घेऊ शकता. पण तेवढे बुक्स घेणं आणि त्याच्यावर वेळ देणं, समजा कमी कालावधी आपल्याकडे असतो प्रिपरेशनसाठी, तर तुम्ही डायरेक्टली यूट्यूबवर व्हिडिओज इतर जणांचे सर्च करून त्यामध्ये ते कंटेंट त्यांनी अगोदरच क्लिअर केलेला असतो, तो तुम्ही एकदा समजून घ्या. आणि नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्हाला तो अभ्यास करायचा असेल तर त्याचा एक मॅप किंवा शॉर्ट नोट्स बनवून त्या शॉर्ट नोट्समधून तर त्याचा तुम्ही अभ्यास करा, म्हणजे तुमचा वेळ वायाला जाणार नाही. परत परत त्याच गोष्टीसाठी वेळ वाया घालवला तर आपला जो मेन टार्गेट आहे तो बाजूला राहून जातो. त्याच्यामुळे आपण शॉर्ट नोट्स आपल्या स्वतःच्या बनवायच्या आणि व्हिडिओज थ्रू तुम्ही अभ्यास करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जास्त गोष्टी पण कॅरी आउट करावं लागणार नाहीत. वेळ कसा तुम्हाला मॅनेज करायचा त्या पण गोष्टी आल्यास त्याच्यासोबत पेडागॉगिकल इश्यूज जो आहे तो तुम्ही छान पद्धतीने तयारी करा. यामध्ये मी अगोदरही म्हटलं आहे तुम्हाला, अगदी त्यामध्ये तुम्ही जो मानसशास्त्राचा घटक आहे ते अभ्यास जर व्यवस्थित केले, त्याच्या कन्सेप्ट समजून घेतल्या, त्यामधल्या गोष्टी जर समजून घेतल्या तर तुम्हाला परत इथे पण त्या उपयोगी ठरणाऱ्या आहेत. इन्व्हायरमेंटल स्टडीजचा अभ्यास करणं पण फार म्हणजे सोपा आहे. हा अभ्यास करणं ॲक्च्युअलमध्ये 30 प्रश्न असतात त्याचे, आणि कंटेंट जो आहे तो तुम्ही NCERTचा जो सिलेबस आहे पुस्तकांचा, त्यांचा फॅमिली अँड फ्रेंड, रिलेशनशिप, वर्क अँड प्ले, फूड, शेल्टर, वॉटर, ट्रॅव्हल, थिंग्स टू डू, ह्या ज्या आहेत ना त्या एक PDF-सुद्धा तुम्ही जर त्याची शॉर्ट नोट्सची बनवली इन्व्हायरमेंटल स्टडीचे स्पेशली, हे कंटेंट त्यांचा आहे NCERTचा वगैरे, तो तुम्ही व्हिडिओ थ्रू पहिले समजून घ्या, त्याच्या शॉर्ट नोट्स बनवा, माइंड मॅप बनवा, टेक्निक्स वापरा जास्तीत जास्त. आपण काय करतो की मेजॉरिटी आपला हा असतो की फक्त रीडिंगवर भर देतो. रीडिंग असेल किंवा नुसतं तुम्ही व्हिडिओज पाहत असाल तर तो इम्पॉर्टंट नाही आहे. दॅट इज मेन, म्हणजे तुम्ही त्या पॉईंटवरून म्हणजे तसा अभ्यास नाही पाहिजे. आपल्याला अभ्यास कसा पाहिजे, एखादी पॉईंट आपण स्टडी केला, एखादी कन्सेप्ट आपण अभ्यासली तर त्याचे शॉर्ट नोट्स आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये आपल्या स्वतःला किती समजलं हे स्वतः आपण थोडंसं लिहून काढलं नोट्स स्वरूपात, स्वतःच्या नोट्स आपण तयार केल्या की त्या नेक्स्ट टाईम आपण त्याच्याशी रिलेटेड कुठलाही प्रश्न असेल तो आपल्याला सॉल्व्ह होतो. तो प्रश्न कितीही फिरून विचारला तरी. मग तुम्ही थोडे तक्ते बनवा त्याच्यामधील पॉईंट्सचे, तर तुम्हाला ते जास्त कालावधीसाठी लक्षात राहतात, प्लस तुम्हाला रिव्हिजन कमी वेळामध्ये होतं, त्याचे प्रश्नही सॉल्व्ह होतात. मग नंतर तुम्ही काय करायचं अभ्यास करताना, आता पेपर सेकंडच्या पण स्ट्रॅटेजी आपण समजून घेऊ, मग अभ्यासाची टेक्निक कशी करायची ते समजूया. तर मानसशास्त्रामध्ये तुम्ही चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी वर पण तुम्ही अभ्यास केला आहे, फक्त तुम्हाला तिथला आणि इथला डिफरन्स हे लक्षात घ्यायचा आहे की तिथे जो तुम्ही अभ्यास केला आहे तो 1 ते 5च्या विद्यार्थीच्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांचा जे डेव्हलपमेंट आहे माइंड त्यानुसार होता. इथे जो आहे 6 to 8च्या स्टँडर्डच्या स्टुडंट्सचा, कारण विद्यार्थी बदलला की त्याच्या मानसिक गरजा, शारीरिक गरजा, अभ्यासाच्या संदर्भातील गरजा, त्याची विचारशृंखला, त्याचे वागणूक, त्याच्या येणाऱ्या अडचणी, या सगळ्या गोष्टी बदलतात. पण आपला जो पॅटर्न आहे ब्रेन डेव्हलपमेंटचा तो नाही जास्त बदलणार. तर आत्ता आपण जर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करतोय, तो सी-टेटच्या दृष्टिकोनातून विचार करतोय, तर यामध्ये जास्त काही बदल होत नाही. तो तुम्ही कन्स्ट्रक्टिव्हली एकदा समजून घ्या. मग थेरीज आहेत, मग त्यांचे चार्ट्स बनवा, कारण
इथे जे थेअरीज आहेत आणि त्यांचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचे नावं लक्षात राहण्यासाठी आपण शॉर्ट नोट स्वरूपात ती लक्षात ठेवायची. ओके. त्यानंतर आपल्याला पुढचा जो अभ्यास आहे एज्युकेशन जो आहे स्पेशल नीड्सच्या कॅन्डिडेट्सचा स्टुडंट्सचा तो पण आपल्याला अभ्यास करावा लागेल. तो 5 मार्काचा आहे. पेडागॉगीचे कन्सेप्ट आहेत. मग लँग्वेज स्टडीचा पण तुम्हाला जो फर्स्ट पेपरसाठी तुम्ही प्रिपेअर केला तो तुम्हाला सेम पेपर सेकंडसाठी सुद्धा उपयोगी पडतो. यामध्ये जास्त चेंजेस नाही आहेत. कन्सेप्च्युअल पण चेंजेस नाहीत. पेपर जर तुम्ही दोन्ही पाहिले तर त्यामध्ये पण तुम्हाला लक्षात येईल. अरिहंत पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे अगदी बेस्टवालं पुस्तक आहे प्रिपरेशनसाठी ॲज अकॉर्डिंग टू मी की तुम्ही अरिहंत पब्लिकेशनचं एक पुस्तक जर वापरलं फॉर दोन्ही जर तुम्ही हिंदी लँग्वेजमधून देणार असेल तर हिंदी मीडियम घ्या तुम्ही आणि जर तुम्ही मीडियम ऑफ जो पेपर आहे तुम्हाला तुमचा जो पेपर घ्यायचा आहे तुम्हाला तो तुम्ही इंग्रजी घेतला तर तुम्हाला इंग्रजीतून तो पुस्तक तुम्ही घ्या म्हणजे दोन्ही तुमचा जो कन्सेप्ट आहे. आता अभ्यास करताना कसा करावा ज्यांना इंग्रजीमधून सोपं जातं त्यांनी इंग्रजी सिलेक्ट करा. ज्यांना हिंदीतून समजणं सोपं जातं त्यांनी हिंदीतून घ्या. मेजॉरिटी हिंदीतून घेतात पण ॲज अकॉर्डिंग टू मी इंग्रजीतून जास्त सोपं जातं कारण आपण इंग्रजी लँग्वेज थोडी वाचतो हे करतो आपल्या ह्याच्यात असतं थोडीशी वाचनात पण असते. त्यांची हिंदी सेंट्रलची आणि आपली फरक असतो. पण इन फ्युचर जर ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हनी तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला जी लँग्वेज सोपी जाते ती तुम्ही पाहणं गरजेचं आहे. कारण याचा जो आहे म्हणजे हा फक्त सीटेट तुम्ही क्वालिफाय झाला आणि संपला विषय असा नाही आहे. सीटेट क्वालिफाय झाल्यानंतर त्यांच्या अजून एक्झाम होत असतात. मग त्यामध्ये तुमचे लँग्वेज जो आहे तो कंटिन्यू होणार पुढे पण. म्हणजे तुम्ही जर जवाहर नवोदय वगैरे एक्झामसाठी पुढे अप्लाय करू इच्छित असाल त्यानंतर त्यांच्या सेंट्रलच्या पण एक्झाम असतात सेंट्रल टीचर्सच्या त्यामध्ये जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तिथे सुद्धा तुमचा लँग्वेज पुढे इंटरव्ह्यू कंडक्शनसाठी सुद्धा लँग्वेज जो मीडियम ऑफ लँग्वेज आहे तो कंटिन्यू होत असतो. म्हणून आपण आपल्याला जे योग्य किंवा आपल्याला जे समजते ती लँग्वेज सिलेक्ट करायची. ठीक आहे. मॅथमॅटिक्स आणि सायन्ससाठी सुद्धा तोच तुम्ही पॅटर्न फॉलो करू शकता. अभ्यासक्रम पहिले समजून घ्या. अभ्यासक्रमाचं प्रिंटआउट काढून घ्या. ती प्रिंटआउट तुमच्याजवळ एक फाईल बनवा त्या फाईलला लावा आणि त्यातून अभ्यास करा म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर पुढे पण लक्षात ठेवण्यासाठी गरजेच्या होतील. सोशल स्टडीज आहे सोशल सायन्ससाठी सुद्धा सेम टेक्निक तुम्ही वापरू शकता. आता इथे जो काही अभ्यास कराल सोशल सायन्ससाठी स्पेशली स्ट्रॅटर्जी अशी असली पाहिजे की जेव्हा आपण हिस्ट्री वगैरेचे कंटेंट अभ्यास करतो तिथे तो आपण जर कालानुक्रम पद्धती अभ्यासली थोडीशी महत्त्वाचे ठळक मुद्दे थोडे लक्षात घेतले मग काय चेंजेस होतोय तो थोडा लक्षात घेतला. आता इथे बरेचसे पॉईंट्स तुम्हाला दिसतील. रिजनल कल्चर आहे रुरल लाईफ अँड सोसायटी म्हणजे पूर्ण ह्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. जिओग्राफी आहे. मग आता हा अभ्यास करताना आपल्याला टेक्निक्स वापरावे लागणार जास्तीत जास्त. आपण काय करतो नुसतं रीडिंगवर भर देतो आणि मग आपल्याला असं वाटतं की जेव्हा प्रश्न सोडवतो आपल्याला काही लक्षात येत नाही आहे असं का होतंय. तर मेन अडचण इथे ही असते की जेव्हा आपण अभ्यास करतो तो अभ्यास आपल्याला फक्त वाचन म्हणून जर आपण केला तर तो आपल्याला कामी येणार नाही. आपल्याला प्रश्न पद्धती समजून घ्यावी लागेल. जर तुम्ही प्रश्न पद्धती मागच्या वर्षीच्या पहिल्या काढल्या यांच्या बरेचसे तुम्हाला लिंकमध्येच मिळून जातील त्या तुम्ही डाउनलोड करा PDF आणि त्या PDF डाउनलोड करून त्यांचे प्रिंटआउट काढून त्या प्रश्न पद्धती थोड्याशा पहिल्या अभ्यासा म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना नेमकं आपल्याला कोणत्या अँगलने प्रश्न विचारणार आहेत हे अगोदर समजलं की त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन करा. म्हणजे एकदा वाचलेलं तुम्हाला परत वाचावं लागणार नाही. दुसऱ्या वेळेस वाचताना तुम्ही रिव्हिजन कराल. फर्स्ट रिडिंग सेकंड रिडिंग आणि रिव्हिजन इज रिव्हिजन असं तुमचं डिफरन्स असला पाहिजे त्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर जिओग्राफी आहे जो भूगोलाचा पण अभ्यास तुम्ही असाच करणार. यामध्ये जास्तीत जास्त कन्सेप्ट हे नकाशाने मॅपच्या मार्फत समजा आपल्या थोडं लक्षात ठेवण्याचा आपण प्रयत्न केला. आता इथे प्लॅनेट ग्लोब वगैरे सगळ्या गोष्टी दिल्या त्यांनी. लेवल फार हायर जाणार नाही यामध्ये कारण यामध्ये काय होतं की मेन फक्त सिलेबस रिलेटेड प्रश्न नसतात त्यांचे 15-15चा जो आहे क्रायटेरिया म्हणजे फर्स्ट पेपरसाठी आणि पेपर सेकंडसाठी 30 इथे कसं आपल्याला 40-20 असा काय क्रायटेरिया आहे सोशल स्टडीजमध्ये. तो आपण लक्षात ठेवायचा म्हणजे आपल्याला कुठल्या ह्याला किती प्रश्न येणार आहेत आणि त्याचा सिलेबस आपल्याला किती वाचावं लागणार आहे. बघा पेडागॉगिकल इश्यूचा बघा इथे परत तुम्हाला मानसशास्त्राचा इथे फायदा होणार. मग शिक्षक म्हणून आपण काम करताना आपलं मानसशास्त्र जर स्ट्रॉंग असेल मानसशास्त्राच्या कन्सेप्ट अभ्यास त्याच्याशी रिलेटेड गोष्टी तर आपल्याला इझिली आपण कमी अभ्यासात सुद्धा ही एक्झाम क्वालिफाय करू शकतो. आपल्याला वेगळा अभ्यास करावा लागत नाही. पण ह्या कन्सेप्ट ज्या आहेत म्हणजे एक्झाम ओरिएंटेड ते आपल्याला करायचे. तर आता स्ट्रॅटर्जी कशी ठरवायची अभ्यास करताना मी म्हटल्याप्रमाणे अगोदर तुम्ही सिलेबस सगळा समोर नजरेसमोर ठेवा. सिलेबस समजून घेतला. आता तुम्ही टॉपिक वाईज कुठल्या टॉपिकला कोणत्या दिवशी अभ्यास करणार आहेत त्याची डेट्स टाका. पेन्सिलने टाका. वाटलं तर आठवड्याचं नियोजन करा. 5 दिवसाचं नियोजन करा. पहिला 5 दिवसाचं नियोजन करून 6
5व्या दिवशी एक लूप होल ठेवा की त्या दिवशी 5 दिवसात जो आपण अभ्यास केलेला आहे तो कंप्लीट झाला आहे का तो एक चेक करण्यासाठी स्वतःला. आणि 6व्या दिवशी मग आपण तो अभ्यास कंप्लीट केलेला असेल तर त्या अभ्यासातलं आपल्याला काय काय लक्षात आहे ते रिव्हिजन करण्यासाठी ठेवलं. आणि 7व्या दिवशी म्हणजे तो ऑब्व्हियसली रविवार वगैरे या दिवशी जो येईल तुमचा तो, त्या दिवशी तुम्ही जो काही कंटेंट तुम्ही अभ्यासलेला आहे त्या कंटेंट रिलेटेड क्वेश्चन्स, मग जो टॉपिक वाईज आर्यनच्या पब्लिकेशनमध्ये तुम्ही पाहिलं प्रश्न, जर तुम्ही कंटेंट पाहिला म्हणजेच समजा टॉपिक फर्स्ट अभ्यास केलेला असेल त्याच्याखाली प्रश्न त्यांनी दिलेले असतात, त्यांनी दिलेले आहेत ऑलरेडी, तर ते प्रश्न तुम्ही चेक करा, ते सोडवा आणि मग त्याच्यातून तुम्हाला त्या कंटेंटमधलं किती समजलं आहे ते इव्हॅल्युएट करा. आणि जिथं चुकलं आहे तुमचं तो कंटेंट किंवा कुठला पॉईंट आपला चुकला आहे तो शोधा आणि तसा अभ्यास करा. मग सुरुवातीला तुम्ही ह्या पद्धतीने स्ट्रक्चर करणारे आहात. नेक्स्ट तुमचा लेवल कसा असेल, मग एकदा तुमचा सिलेबस सगळा कंप्लीट झाला आहे, डेट्स तुम्ही टाकून दिल्या, त्यानुसार तुम्ही अभ्यास केला आहे, त्यानुसार टिकमार्क करत गेलात, रोज काय काय झाले, टार्गेट किती कंप्लीट झाले तुमचे, रोजचे टार्गेट तुम्ही टिकमार्क करत गेलात स्वतःचे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, अभ्यास करताना कधी पण आपण जो काही अभ्यास केलेला आहे त्याच्यासाठी कॉन्फिडन्स राहायचा. आपण काय करतो की भरपूर वाचतो पण कॉन्फिडंट नसतो, असं नाही. आपण जो टॉपिक केला, 2 टॉपिक केले आज, तर त्यासाठी कॉन्फिडंट राहा, स्वतःला थोडंसं मोटिवेट करा. हां, मी आज 2 टॉपिक अभ्यास केलेत, 2 पॉईंट माझे क्लिअर झालेले आहेत आणि पुढे मी अजून पुढे करू शकतो, असं थोडंसं म्हणायला चांगल्या गोष्टी म्हणा. त्यानंतर ह्या 2 गोष्टी झाल्या. मग रिव्हिजन करताना, कारण आता आपण 15-20 दिवसाचं नियोजन केलं, रिव्हिजनचं एक टार्गेट ठेवलं, तर रिव्हिजनच्या टार्गेटमध्ये जर सुरुवातीला आपण 2-2 चॅप्टर घेतले होते डेली, समजा 2-3 तुम्ही स्वतःच्या पेसनुसार घेऊ शकता. तर काही जणांचा अगोदरच अभ्यास असेल तर ते 3-3, 4-4 पण ठेवतील, ठीक आहे. मग तुम्ही नंतरच्या लेवलला मग ते टॉपिक्स वाढवणार, म्हणजे 2च्या ऐवजी मग त्या ठिकाणी 4 टॉपिक 5 टॉपिक असं ठेवणार. आणि ही जी श्रृंखला आहे तुमची ती पुढच्या वेळेस लवकर कंप्लीट होणार. मग तुमची जेव्हा आठवडीचे जे तुमचा अभ्यास किंवा प्रश्नांचे हे असतील तर मग 4-4 टॉपिकवर एकदा तुम्ही, 5 टॉपिकवर एकदाच तुम्ही वीकली टेस्ट ठेवणार तुमच्या स्वतःसाठी. मग हे झाल्यानंतर फायनल पूर्ण स्टडी झाल्यानंतर पूर्ण पेपरचा एकत्रितरित्या प्रश्नपत्रिका सोडवायला घ्यायच्या. मग पूर्वीच्या आलेल्या प्रश्नपत्रिका, सगळ्या पूर्वीच्या वर्षीमध्ये विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नपत्रिका सोडवायच्या. मग त्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही सोडवून काढल्या सर्व, वेळ नाही लागणार, टायमर लावा. आता वेळ तर आपल्याला द्यावाच लागणार, एक्झाम घ्यायचे, त्याच्यातून सीटेट लाईफ लाँग व्हॅलिडिटी आपल्याला हवी आहे आणि मग जॉबही हवा आहे, तर वेळ तर द्यावाच लागणार. वेळ दिल्याशिवाय आपल्या क्लिअर तर होणार नाही, ठीक आहे. तर ते महत्त्वाची गोष्ट आहे. तर क्लॅरिटी ठेवली आपली ध्येयाची आणि टायमिंग ठेवलं, आपल्या मोबाईलमध्ये टायमर लावला आणि त्यानुसार प्रश्नपत्रिका सोडवल्या, किती मार्क आले पाहिलं आणि आपल्याला 60% आपण बसतोय का. मग नसेल बसत तर मग अजून इम्प्रूव्हमेंट, कुठले टॉपिक आपले कव्हर होत नाही आहे किंवा कुठलं येत नाही आपल्याला, तो टॉपिक सरळ तुम्ही यूट्यूबवर सर्च केला तर त्याच्यावर अजून व्हिडिओ तुम्हाला मिळून जातात, त्यातून तुम्ही अभ्यास करा. म्हणजेच कुठेही आपल्याला 1 रुपया न बाहेर कुठे क्लास न लावता, कुठेही 1 रुपया आपल्या स्वतःच्या खिशातला न वाया घालवता. हां, तुम्हाला इंटरनेट बॅलन्स लागेल, फोन बॅलन्स लागेल, ते गोष्ट आहे, पण बाकीच्या गोष्टीवर डायवर्ट न होता, इकडे पळ तिकडे पळ ह्या गोष्टीवर न पळता आपल्या स्वतःच्या ध्येयावर, स्वतःच्या उणीवावर, स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटवर जर आपण लक्ष दिलं, आपल्याला कुठं पुढं जायचं आहे, तर आपण नक्की ही एक्झाम क्वालिफाय करू शकतो. तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला अजून काय अडचणी असतील त्यासुद्धा नोंदवायला विसरू नका, जेणेकरून आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवताना ह्या गोष्टी नक्कीच विचारात घेऊ. धन्यवाद.